नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. या कुलकर्णी शब्दावर जाणीवपूर्वक जोर देण्याचं कारण एक ट्विट, एक बातमी आणि एक उल्लेख आहे. म्हणूनच मी तुम्हाला कुलकर्णी या शब्दावर जाणीवपूर्वक जोर देतोय. ज्यांना कमेंट करायची त्यांच्यासाठी सोपं व्हावं. कुलकर्णीच ना तुम्ही, मग बोलणारच हे असं म्हणायची गरज पडून नाही आहे. मीच ते बोलतोय. होय, मी कुलकर्णी आणि मुद्दाम या विषयावरती बोलतोय. म्हणजे हे गंमत कशी आहे सांगू. करणाऱ्यांनी करून जावं आणि बाकीच्यांनी आम्ही तुम्ही असं का केलं असं विचारलं की आम्हाला शिव्या घालाव्या. जरा आधी ती बातमी दाखवतो. बातमी लोकसत्तामधली आहे. अर्थात लोकसत्ताचे संपादक कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ होतात की काय असा प्रश्न माझ्या मनात आहे. लोकसत्ताच्या संपादकांनी लिहिलेली बातमी तुम्हाला दाखवतोय. त्यात रोहित पवार काय बोललेत ही बातमी आहे. आधुनिक अनाजी पंतांनी महाराष्ट्र धर्म बुडवला अशी टीका रोहित पवारांनी केलेली आहे आणि तिचे संबंध लोकसत्तानी देवेंद्र फडणवीसांशी जोडलेला आहे. देवेंद्र फडणवीसांना आधुनिक अनाजी पंत असं ते म्हणाले, अशा अर्थाने ती केलेली टीका आहे. बरं, याच्या आधीची एक ओळ ज्या ट्विटचा दाखला आहे तो ट्विट तुम्हाला मी दाखवतो. रोहित पवारांनी केलेलं हे ट्विट आहे. त्यात रोहित पवार असं लिहितात की मराठेशाही अनाजी पंतांनी संपवली. मराठेशाही अनाजी पंतांनी संपवली आणि आता महाराष्ट्र धर्म संपविण्याचं काम आधुनिक अनाजी पंत करतायत. रोहित पवारांना आधुनिक अनाजी पंत कोणाला म्हणायचं आहे हे लोकसत्तानी शोध घेण्याची गरज नाही. ते कोणालाही पटकन कळतं की ते आधुनिक अनाजी पंत कोणाला म्हणतात. आधुनिक अनाजी पंत हा लोकसत्ताचा शब्द लोकसत्तानी ज्याप्रमाणे फडणवीसांशी जोडलेला आहे तशाच अर्थाने तो आहे. काय राग आहे फडणवीसांचा मला माहीत नाही. आणि फडणवीस यांच्या आजोबांची सत्ता काढून घेतात. आजोबांना जे जमलं नाही ते 5 वर्ष सत्तेत मुख्यमंत्री म्हणून राहतात. आजोबांनी जमवून आणलेला खेळ हा मोडतात. याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्यावरती राग. आणि देवेंद्र फडणवीस हे फडणवीस अण्णावासहित ब्राह्मण असल्यामुळं त्या समस्त ब्राह्मण जातीवरती राग. हे असं नेहमी चालत आलं आहे. म्हणजे कधी कौतुक तर कधी राग. कधी रामदासांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवार करतात तर कधी रामदासांना शिव्या घालतात. कधी पुरंदरेंच्या विषयी चांगलं बोलतात तर कधी पुरंदरेंना शिव्या घालतात. कधी सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणतात तर कधी माफीवीर म्हणतात. ही पवारांची चाल आहे. वारं येईल तसं उपणायचं ही जी सवय पवारांना लागली ना त्याचा हा भाग आहे. त्यामुळं फडणवीसांवरचा राग, फडणवीस ब्राह्मण म्हणून ब्राह्मणांवरचा राग तो काढत राहायचा आणि नको नको ते बोलत राहायचं. बरं, माझा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्या अनाजी पंतांनी मराठेशाही संपवली. मग काय आता हे अनाजी पंत तुम्हाला संपवतायत आणि ती मराठेशाही आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. संभाजी महाराज आताचे म्हणजे तुम्ही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? कशाला उगाच त्यांना अनाजी पंत म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर जाऊन पोहोचताय. स्वतःची तुलना थेट संभाजी महाराजांशी करताय आणि मग तुम्ही संभाजी महाराज म्हणल्यामुळं शरद पवार काय थेट शिवाजी महाराजांच्यापर्यंत नेऊन बसवणार का? काहीतरी बोलत राहायचं, सोडून द्या विषय. चला, तुम्हाला मी अण्णाजी दत्तो यांनी मराठेशाही संपवली की मराठेशाहीनी अण्णाजी दत्तो संपवला हे तुम्हाला जरा नीट समजावून सांगतो. अनाजी पंत, नाव अण्णाजी दत्तो. अण्णाजी दत्तोंच्या वडिलाचं नाव दत्तो त्रिंबक. हे मूळचे मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत या गावचे. दत्तोजी त्रिंबक हे कुलकर्णीपणच यांच्याकडं होतं, त्यामुळे ते वसमत या गावचे. या वसमत गावच्या दत्तो त्रिंबकांचा मुलगा अनाजी दत्तो याच्यावर विशेष मर्जी होती शहाजी राजांची. शहाजी राजांच्या तालमीत तयार झालेल्या या अनाजी नावाच्या सचिवाची कामं करणाऱ्या माणसाला 1646 साली शहाजी राजांच्या मदतीनं छत्रपती शिवरायांच्या सेवेत घेण्यात आलं. छत्रपती शिवरायांच्या सेवेत घेण्यात आलं. 1646 ते पुढे अनाजी पंतांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1681 पर्यंत अनाजी पंत हे शिवरायांच्या चाकरीत होते, मराठ्यांच्या चाकरीत होते. या कालखंडामध्ये काय काय घडलंय ते जरा नीट तपासून बघणं आवश्यक आहे. विजापूरच्या बडी बेगमनी पाठवलेला अफजल खान
स्वराज्यावर चालून आला त्यावेळी राजे प्रतापगडाकडे निघालेले होते आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला बोलावलेलं होतं. यावेळी छत्रपती शिवरायांनी जिजाऊ माँसाहेब आणि संभाजीराजे यांची जबाबदारी ज्या व्यक्तीवर दिलेली होती ते व्यक्ती म्हणजे अनाजीपंत. त्यांच्या हवाली करून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला छत्रपती शिवराय गेलेले होते. पन्हाळ्यावरती कोंडाजी फर्जंदांच्या नेतृत्वात जेव्हा स्वारी करण्यात आली तेव्हा कोंडाजींना संपूर्ण सहकार्य करायचं काम अनाजीपंतांनी केलेलं होतं हे सुद्धा विसरून चालणार नाही. दातात तलवार धरून गड चढण्याचं कसब अनाजीपंतांच्याकडं होतं. ते लेखणी आणि तलवार दोन्हीही बाबतीत सरस होते हे शिवरायांना चांगलं ठाऊक होतं. संगमेश्वरचं कुलकर्णी पद छत्रपती शिवरायांनीच अनाजीपंतांना दिलेलं होतं आणि त्यानंतर अनाजीपंतांना छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सुरणीस सचिव या पदावरती नियुक्ती करण्यात आली होती. एका अर्थाने छत्रपती शिवरायांचे खाजगी सचिवच ते होते, पर्सनल सेक्रेटरी. स्वराज्याशी होणारा सगळा महत्त्वपूर्ण पत्रव्यवहार अनाजीपंतांच्या हातात असायचा. सगळा हिशोब अनाजीपंतांच्या हातात असायचा. महसुलाची देखरेख सुद्धा अनाजीपंत करायचे आणि अनाजीपंतांच्या काळामध्ये महसुलामध्ये मोठी वाढ झालेली होती. या अनाजीपंतांचा शिक्का मुद्रा जी होती ना ती काय होती हे नीट बघितलं पाहिजे. त्या मुद्रेवरचे अक्षर मी तुम्हाला दाखवतोय. श्री शिवचरणी तत्पर दत्तसूत अनाजीपंत निरंतर. श्री शिवचरणी तत्पर दत्तसूत अनाजीपंत निरंतर म्हणजे शिवचरणी तत्पर असलेला दत्तसूत अनाजीपंत, दत्तोचा मुलगा अनाजीपंत निरंतर आहे असा त्याचा अर्थ होता. शिवरायांना अनाजीपंतांचं महत्त्व उपयोगिता ठाऊक होती. म्हणूनच 1646 ते 1680 पर्यंत शिवरायांनी आपल्या पदरी ठेवलेलं होतं. आता जरा पुढे जाऊया. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर अनाजीपंतांच्या मनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी आगळीक निर्माण झाली. शिवरायांचे एक पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी शिवरायांचा वारस होण्याऐवजी राजारामांच्या हाती स्वराज्याची सूत्र जावी असं अनाजी दत्तोला वाटू लागलं आणि त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या कटकारस्थाने अनाजीपंत रचू लागले. एकूण 3 कटकारस्थाने अनाजीपंतांनी रचल्याची इतिहासात नोंद आहे. एक, सरसेनापती असलेल्या हंबीरराव मोहितेंच्या हातून, जे मोहिते राजारामांचे सख्खे मामा, संभाजीराजांचे नाही, त्यांच्या हातूनच अटक करवायची असं ठरलं. पण ऐनवेळी मोहित्यांनी संभाजीराजांची बाजू घेतली आणि हा अटक करण्याचा कट गेला. त्यानंतर पुढे एकदा विषप्रयोगाचा आरोप अनाजीपंतांच्यावरती होतो आणि त्यानंतर थेट मोगलांना पत्र पाठवून छत्रपती संभाजीराजेंना अटक करण्याचा कट रचल्याचा देखील आरोप अनाजीपंतांच्यावरती होतो. आणि याच वेळी अनाजीपंतांना 1681 साली शिवरायांनी छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा फरमावली आणि अनाजीपंतांचा मृत्यू झाला. अनाजीपंत संभाजी महाराजांचं राज्य संपवू शकले नाहीत. अनाजीपंत संपले पण राज्य संपवू शकले नाहीत हे अभिमानानं सांगावं लागेल. पण त्याआधी अनाजीपंतांनी केलेली सेवा सगळीच वाया गेली असंही होत नाही. आता याच अनाजीपंतांना म्हणजे आधुनिक अनाजीपंत म्हणून देवेंद्र फडणवीसांना म्हटलं जातं आहे. मग यांना सांगायचे की कशी कटकारस्थानं रचली, आमचं सरकार कसं पाडलं, आमचे माणसं कसे फोडले. देवेंद्र फडणवीसांना अनाजीपंत म्हणणं ठीक आहे, पण त्या निमित्ताने उगीच तुम्ही छत्रपतींच्या वारसाशी आपले नाते सांगण्याचा जो काही प्रकार करता आहात तो निंदनीय आहे. आणि या सगळ्यात मोठी गोष्ट, सतत 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 ब्राह्मणांची नावं घेऊन ब्राह्मणांना नावं ठेवायची, त्यांच्याविषयी काहीही बोलत राहायचं आणि ब्राह्मणांनी यावर अवाक्षर बोलल्यावर तुम्ही महाराष्ट्रद्रोही म्हणायचं. हा धंदा आता तरी बंद करा.
एवढंच रोहित पवारांना विनंती आहे. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.